नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून खुशखबर म्हणजेच आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी नागरिकांना नुकसान भरपाई मदतीचे वाटप जूनपर्यंत लास्टच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणार अशी खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. अजून काही निर्णय आहेत ते सविस्तररित्या माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आताच आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, महत्त्वाची माहिती जाणून मित्रांनो, राज्यातील शेतकरी नागरिकांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठी मदतीचे वाटप दिनांक 30 जूनपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. तसेच खाते बियाणे ह्याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्याबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्यास सूचना ह्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात बोललेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्य शासनाने शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्यातील बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच राज्यातील ज्या भागात 25% पेक्षा कमी पाऊस झाला आहे अशा तालुक्या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी केले. तर हवामान विभागाने जुलै महिन्यात लाल निनामुळे जोरात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. शेतकरी मित्रांनो, खरीप आढावा बैठकीमध्ये ह्या निर्णय झालेले आहेत. हे निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.